काम होतं। परळचा विघ्न अर्था बघा, त्यांची ट्रॉली सुद्धा इथे आलेली आहे। मित्रांनो इथे पुढे बघा हनुमानाचं प्रभय सुद्धा ठेवलेलं आहे। प्रभू तुम्ही समोर बघू शकतात गणपती बाप्पाच्या साच्यामध्ये बघा असं। मित्रांनो इथे ना काही स्टिकर्स वगैरे ठेवलेले आहेत, बघू शकता। पेशवा बघा, पेशवा। शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो तुम्ही मला एवढ्या दिवसानंतर ब्लॉग मध्ये बघत असणार, त्याचं एक कारण होतं मित्रांनो। एक इन्सिडेंट झाला होता माझ्यासोबत 4 महिन्याआधी। तर मी तुम्हाला ते एकदा व्हिडिओमध्ये सांगेल, एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये मी सांगेल की काय इन्सिडेंट झाला होता। भरपूर बेकार इन्सिडेंट होता मित्रांनो, माझे 4 महिने त्यामध्ये गेले आणि अजून सुद्धा ट्रीटमेंट चालू आहे। तुम्ही बघू शकता माझा चेहरा बिरा पण जाड झालाय, मेडिसिन वगैरे स्टेरॉइड वगैरे चालू आहे। मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल की काय झालं होतं आणि ब्लॉग्स आपले का थांबले होते। आता मित्रांनो ब्लॉग्स आपले चालू झालेले आहेत। मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेल की मागे जे मला सपोर्ट करत होते ना, त्यापेक्षा जास्ती सपोर्ट मला आता तुम्हाला द्यायचा आहे मित्रांनो। आणि कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादानेच होते। त्यामुळे मित्रांनो मी आलोय आज परेलला आणि परेल वर्कशॉप पासून आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहे। तर टाइमपास मी करत नाही, आपल्यासोबत आपले मित्र सुद्धा आहेत। इथे बघा हरिभाऊ, तुम्हाला माहित असेल याचे ब्लॉग्स, आणि हा कृष्णा, आणि आपल्याला काही मित्र सुद्धा भेटलेले आहेत स्टेशनवरती, जे त्याचे फॅन्स आहे हरिभाऊचे। आणि थोड्या दिवसांनी आपले व्हिडिओ बघून आपले सुद्धा होणार आहेत ते। तर मित्रांनो आता आपले हे काही मित्र आपल्यासोबत आज परेल वर्कशॉपला भेट देणार आहेत। तर आता आपण जाऊया परेल वर्कशॉपला आणि तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवतो की कसं काय वगैरे असणार आहे। आता पाऊस यायला लागलेला आहे मित्रांनो, पावसामध्ये आपल्याला भिजायचं नाहीये, म्हणून आम्ही आता लवकर जातो आणि परेल वर्कशॉपला जाऊन व्हिडिओ कंटिन्यू करतो। मित्रांनो आता आपण आलोय परेल वर्कशॉपला आणि इथूनच मित्रांनो खूप मोठ्या मूर्त्यांचं आगमन होत असतं, तुम्ही पाहिलं असेल। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो की किती मोठ्या मूर्त्यांचं इथे काम चालू आहे आणि कसं वगैरे काम चालू आहे, सर्व अपडेट मी तुम्हाला आतमध्ये जाऊन देतो। मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इथे बघा मित्रांनो एक मंडळाची ट्रॉली सुद्धा आलेली आहे। परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ परळचा विघ्न अर्था बघा, त्यांची ट्रॉली सुद्धा इथे आलेली आहे आणि याच्यावरती आता गणपती बाप्पा बनणार आहे। इथे प्रभय वगैरे बघू शकतात मित्रांनो, प्रभय वगैरे ठेवलेले आहेत। गणपती बाप्पांचं जसं सिलेक्शन होणार प्रभयचं, तसं मग हे प्रभय वगैरे मागे लावून गणपती बाप्पाची मूर्ती सजवली जाते। बघू शकतात इथे परळचा विघ्न अर्था त्याची ट्रॉली इथे आलेली आहे। पुढे अजून पण मूर्त्या आहेत वगैरे, इथे आतमध्ये बघू शकतात मित्रांनो। हे बघा इथे छोटे बाप्पांच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत। तर इथे तुम्ही छोट्या बाप्पांच्या मूर्त्या सुद्धा येऊन बुकिंग वगैरे करू शकतात, कारण मोठ्या बाप्पांसोबत छोटे बाप्पा सुद्धा नेतात। तर तुम्ही इथे येऊन छोटे बाप्पांची मूर्ती सुद्धा बुक करू शकतात। आता इथे आतमध्ये कोण नाही म्हणून मी आतमध्ये जात नाही आहे मूर्ती दाखवायला, मी पुढे जाऊन तुम्हाला बाकीच्या मूर्त्या दाखवतो। हे बघा काम सुरू आहे बघा मित्रांनो, इथे जोरात काम सुरू आहे। गणपती बाप्पांच्या आगमनासाठी मित्रांनो फक्त आता काही दिवस राहिलेत, म्हणजे मोजून 73 दिवस राहिलेले आहेत। तर हे बघा इथे काम वगैरे सुरू आहे, बाप्पाच्या मूर्त्या वगैरे सुद्धा ठेवलेल्या आहेत। मी तुम्हाला जवळनं जाऊन दाखवतो। समोर बघू शकता तुम्ही इथे गणपती बाप्पाचं फेसचं काम सुरू आहे इथे, आणि बघा किती छान असे इथे मूर्तिकार आहेत, किती बारीकीने काम होतं। गणपती बाप्पा मोरया। तुम्ही पाहिलं तिकडे बघा गणपती बाप्पाचं बनवण्याचं काम सुरू आहे। आणि मित्रांनो इथे पुढे आल्यावरती ना बघा खूप छान मूर्ती ठेवलेल्या आहेत। 10-10 फुटाच्या मूर्ती बघा इथे तुम्हाला समोर आल्या बघायला भेटणार आहे आणि काम सुरूच आहे मित्रांनो। लास्ट टाइम इथून मित्रांनो परेल वर्कशॉपमधून 40 फुटाची सर्वात मोठी गणपती बाप्पाची मूर्ती बाहेर पडली होती, इथून आगमन झालं होतं म्हणजे। आणि बघू शकता इथे समोर खूप छान मूर्त्या ठेवलेल्या आहेत, ज्यांचं काम अजून सुरू आहे मित्रांनो। हे बघा बनवतात, तिकडे बघा ते कात्या वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत आणि इथे POP वगैरे सुद्धा ठेवलेले आहेत। तर बघू शकता आणि इथे समोर बघा इथे सुद्धा मूर्ती आहे मित्रांनो, मोठ्या मूर्त्यांचं इथं आगमन होत असतं। आता पुढे जाऊन बघूया, प्रभय वगैरे सुद्धा ठेवलेलं आहे मित्रांनो, तिथे मी पुढे जातो आणि प्रभय वगैरे सुद्धा तुम्हाला जवळनं दाखवतो। मित्रांनो इथे पुढे बघा हनुमानाचं प्रभय सुद्धा ठेवलेलं आहे। प्रभू श्रीरामची मला वाटते मूर्ती इथे गणपती बाप्पाच्या स्वरूपात बनवणार असेल आणि त्याच्या मागे प्रभय म्हणून मित्रांनो हनुमानाचं प्रभय बनवण्यात इथं आलेलं आहे। म्हणजे जेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती रेडी होईल तेव्हा मित्रांनो मला वाटतं हे गणपती बाप्पाच्या मागे प्रभय म्हणून
हनुमानाला ठेवण्यात येईल असं मला वाटतं. बघू शकतात प्रभय किती मोठं आहे. मागे सुद्धा बघू शकतात प्रभय वगैरे या लाईनमध्ये ठेवलेले आहेत आणि मागच्या साईडला सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती आणि प्रभय वगैरे ठेवलेले आहे. किती छान वाटतंय बघा मित्रांनो बघूनच. आणि पुढे मित्रांनो अजून एकाची हे आली आहे मित्रमंडळाची ट्रॉलीसुद्धा आलेली आहे. आता कोणत्या मंडळाची ट्रॉली ती आलेली आता आपण जवळनं जाऊन बघूया. कोणचं मंडळ काय रे? मालाडचा विघ्नहर्ता मोरया बघू शकतात मित्रांनो. तर खेतवाडी नाही कुठला आहे रे मित्र? खेतवाडीचा आहे ना. खेतवाडीचा मोरयाची ट्रॉली इथे आलेली आहे. म्हणजे अजून गणपती बाप्पा बनले नाहीत पण ट्रॉल्या इथे येऊन उभ्या आहेत. म्हणजे या ट्रॉल्यांवरतीच ते गणपती बाप्पा बनवतील. बघू शकतात 2 ट्रॉल्या इथे आणलेल्या आहेत. बघू शकतात हळूहळू इकडे बनायला सुरुवात होईल. आणि इथे बघा मालाडचा राजाची सुद्धा इथे ट्रॉली आलेली आहे. म्हणजे ट्रॉल्या यायला सुरुवात झालेल्या आहेत. मोठमोठ्या गणेश मंडळाचे मित्रांनो ट्रॉल्या इथे आलेल्या आहेत. आणि मित्रांनो हेच नाही मुंबईच्याच नाही तर मुंबईच्या बाहेरसुद्धा इकडनं परेल वर्कशॉपमधून गणपती जात असतात. मला कळालं इथे मी एका लोकाला विचारलं जो लोकल इथे परेल वर्कशॉपमध्ये काम करतो तेव्हा त्यांनी सांगितले की लास्ट टाईम इथून आहे ना मित्रांनो परेल वर्कशॉपमधून हैदराबादला सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्त्या गेलेल्या. म्हणजे विचार करू शकता हे परेल वर्कशॉप किती मोठं आहे आणि इथून किती लांबपर्यंत मूर्त्या जातात. बघू शकतात. तर असं आहे मित्रांनो परेल वर्कशॉप. आणि कोणता माल यूज करतात तो सुद्धा इथे ठेवलेला आहे. तर मला क्युरियोसिटी होती जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो आहे. बघा जिप्सम पावडर हे असा माल यूज करतात. हा माल पण इथे ठेवलेला आहे. तर हा आहे मित्रांनो परेल वर्कशॉप. अजून मोठमोठ्या मूर्त्या अजून यायच्या आहेत इथे. म्हणजे साचे वगैरे बनवून मूर्ती रेडी होऊन म्हणजे हाफ रेडी होऊन मूर्ती इथे येते आणि त्यानंतर मग मूर्तिकार जे आहेत ना मग अजून मेहनत करून त्याच्यावरती बाप्पांना घडवतात. हे बघा असे मूर्त्यांचे साचे वगैरे बनवून येतात मग त्यानंतर मग ते मूर्ती घडवतात. तर ही होती परेल वर्कशॉपची अपडेट. आता आपण बघूया पुढे जाऊन गणसंकुलला की तिथे काय सुरू आहे. तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकतात गणपती बाप्पाच्या साच्यामध्ये बघा असं साचा असतो त्यामधून मग बाहेर काढून मग बाप्पाला रेडी केला जातो. बघा साच्यामधून गणपती बाप्पाला बाहेर काढत आहे बघू शकतात. तसंच मित्रांनो हे सगळं जे बाप्पांचं वगैरे ठेवलेलं आहे असे साच्यामध्ये येतात. म्हणजे जिथे मेन कारखाना असतो तिथे मित्रांनो अशा साच्यामध्ये बाप्पाची मूर्ती रेडी होते आणि त्यानंतर मग जे हे कारागीर आहेत किंवा जे मूर्तिकार आहेत ते गणपती बाप्पाला त्या साच्यातून बाहेर काढतात आणि त्यानंतर मग पूर्ण मूर्ती आहे ती रेडी करतात. तुम्ही विचार करू शकतात एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बघू शकतात इथे रेडी होतात. तर मित्रांनो जसं गणपती बाप्पा जवळ येईल ना तसं तुम्ही बघू शकता खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. आता मी वेळ घालवत नाही मित्रांनो मी पुढे जातो. आपले मित्र रेडी आहेत पुढे जातो आणि गणसंकुलला जाऊन तुम्हाला पुढची अपडेट देतो. मित्रांनो इथे ना काही स्टिकर्स वगैरे ठेवलेले आहेत बघू शकतात. आणि इथे सुद्धा आहे बघा इथे लालबागच्या राजाचा फेस ठेवलेला आहे ज्याचे फोटो बघू शकतात. सेम टू सेम तसं मित्रांनो इथे मूर्ती बनवणार आहे. तर बघू शकतात इथे जे मंडळ येतात ते तुम्हाला इकडे येऊन तुम्ही बघू शकतात. जसं तुम्ही सांगाल ना तसं सेम टू सेम तुम्हाला इथे बाप्पा बनवून भेटणार. तर इथे काही स्टिकर्स लावलेत आणि मी इथे दादाला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की इथे मंडळ येतात आणि ते इकडे येऊन चूज करतात की त्यांना कोणता बाप्पा हवा आहे कसा हवा आहे वगैरे ते चूज करून त्यानुसार मग इथे बाप्पा बनवून भेटतो. बघू शकतात इथे लालबागच्या राजाचा सेम टू सेम बाप्पा रेडी होणार आहे. मित्रांनो आता आपण आलोय गणसंकुलला आणि इथून मित्रांनो बघू शकतात अरुण दत्तेच्या खूप मोठ्या मोठ्या मूर्ती इथून मित्रांनो बाहेर येत असतात पण पब्लिक इथे येऊन गर्दी करते त्यामुळे मित्रांनो हा गेट त्यांनी इथे बंद ठेवलेला आहे. नाव वाचू शकता मूर्तिकार अरुण दत्ते. खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या मित्रांनो इथून बाहेर येत असतात. आता आपण मागच्या साईडला जाऊया मित्रांनो. मागच्या साईडने मी तुम्हाला दाखवतो की आतमध्ये कोणत्या कोणत्या बाप्पांचं काम सुरू झालेलं आहे आणि कोणत्या कोणत्या ट्रॉल्या इथे आलेल्या आहेत. तर आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया. मित्रांनो आता आपण आलोय गणसंकुलमध्ये अरुण दत्तांच्या वर्कशॉपमध्ये. ते सुद्धा तिथे उभे आहेत. मी थोड्या वेळाने त्यांची झलक तुम्हाला दाखवतो. इथे आतमध्ये येण्यासाठी अलाउड वगैरे नाही आहे मित्रांनो पण ते आमच्या ओळखीचे त्यामुळे त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊ दिलं. समोर बघू शकतात अरुण दत्ते दादा उभे आहेत आणि इथे बघा मित्रांनो काम सुरू झालेलं आहे. इथे मंडपचं बघा बांधणं वगैरे काम सुरू आहे. थोड्या दिवसातच इथे पूर्ण मोठं मंडप बनवून रेडी होईल. आणि इथे मी तुम्हाला दाखवतो आहे बघा प्रभय वगैरे सुद्धा ठेवलेलं आहे. आणि इथे बघा गणपती बाप्पाची कामं खूप जोरामध्ये सुरू झालेली आहेत. बघू शकता हे मित्रांनो आतमध्ये हा स्ट्रक्चर आहे आणि तुम्हाला इथे लाईव्ह दाखवतो आहे बघा. स्ट्रक्चरच्या आतमध्ये जे आहे ना हे पूर्ण POP वगैरे भरून टाकतात. हा साचा बोलतात मराठीमध्ये साचा.
त्या साच्याच्या आतमध्ये मित्रांनो हे पूर्ण जे आहे ना आतमध्ये ते हे POP वगैरे आहे ना ते पूर्ण आतमध्ये भरून टाकतात आणि त्यानंतर मग जो आपला बाप्पा आहे तो रेडी होतो. बघू शकतात इथे अजूनसुद्धा बाप्पांचं काम सुरू आहे जोरामध्ये. आणि इथून गणसंकुलमधून पण मित्रांनो खूप मोठे मोठे बाप्पांचे आगमन होत असतात. नाही म्हणता मित्रांनो इथून 40 ते 50 मोठ्या मूर्त्या इथून आगमन होत असतं. ते पण छोटे नाही मित्रांनो, 30-40 फुटाच्या मूर्त्यांचं आगमन होत असतं. हे बघा इथे प्रभय वगैरे बनण्याचं काम सुरू आहे. परत इथे बाप्पाची मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे आणि साचे वगैरे सुद्धा बघू शकता किती मोठे मोठे साचे आहेत. पुढे पण मी जाऊन तुम्हाला दाखवतो. हे काम जोरात सुरू है एकदम. देखेंगे अभी कितने पास में काम करना है हमको. बहुत कम समय में बहुत गणपति बनाने. तो अभी यही सब देख रहे हैं. अभी मंडल का भी काम चल रहा है, गणपति का भी काम चल रहा है. जी ऑलमोस्ट तो अपने मंडल सब आ गए हैं. अभी सब गणपति खड़ा करके सबके अलग अलग कॉन्सेप्ट है. बहुत सारे अलग अलग चीज़ें ऐसा देखने के लिए और अच्छे तरीके से अभी काम हो रहा है. तो अभी देखेंगे बाप्पा की बाप्पा का काम जोर से कर सकते हैं. जी कितने अच्छे से कर सकते हैं. मंडल को कितना अच्छा लगता है और बाकी लोग को कितना अच्छा लगता है वो हम लोग ध्यान डालेंगे गणपति में जी. और इतना दिल आगे काम करेंगे. जी और दादा अपने पास बुकिंग कब तक चालू रहेगी बाप्पा की? अभी तो फिलहाल थोड़ा बहुत तो है बचा है, बाकी तो सब ऑलमोस्ट बुकिंग हो गया. बुकिंग हो चुका है. तो बहुत कम गणपति अभी ले सकते क्योंकि जगह का भी बहुत शॉर्टेज है और काम का टाइम भी बहुत कम है. जी क्योंकि पहला आगमन 15-18 तारीख से आगमन है. अगस्त के इसके वजह से भी बाद में फिर टाइम मिलेगा नहीं गणपति बनाने. जी चले दादा आप करते रहिए. अच्छे धन्यवाद. थँक्यू दादा. मित्रांनो आता आपण आले गणसंकुल वर्कशॉपला. मित्रांनो मागे मी तुम्हाला सांगितलं तर ते गणसंकुल नव्हतं, अरुण दत्तेचं वर्कशॉप होतं मित्रांनो. आता मेन आपण गणसंकुलला आलेलो आहे. आता आतमध्ये जातो आणि दाखवतो गणसंकुलमध्ये कोणकोणते बाप्पांचं आगमन झालेलं आहे किंवा मूर्त्या बनत आहे किंवा ट्रॉल्या कोणकोणत्या आलेत. मी आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. इथे बघा डिस्प्लेला पण काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत छान छान. तर ते तुम्ही इथे येऊन बुकिंग वगैरे सुद्धा करू शकता. हे बघा जवळनं मी तुम्हाला दाखवतो. स्टार्टिंगलाच मित्रांनो बघा किती छान छान बाप्पांच्या मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत. वाव किती भारी भारी आहे बघा. तुम्ही येऊन इथे बुकिंगसुद्धा करू शकता. पेशवा बघा पेशवा. अजून एक पेशवा. आणि हे बघा इथे सुद्धा मित्रांनो ठेवलेले आहेत बघा मूर्त्या काही. आतमध्ये जाऊन दाखवतो मी तुम्हाला. अलाउड आहे का नाही माहिती नाही. आतमध्ये जातोय मी तुम्हाला दाखवायला. हे बघा मित्रांनो बनायचं बाकी आहेत अजून मूर्त्या. काही मूर्त्या रेडी आहेत. हे बघा इथे आतमध्ये. आता इथे मित्रांनो पुढे जाऊया आणि पुढे जाऊन बघूया. तर मित्रांनो हे बघा केवढं मोठं असं हे गणसंकुल वर्कशॉप आहे. इथून सुद्धा मित्रांनो 40-40 फुटाच्या मूर्त्या बाहेर पडतात. 40 मागच्या वेळेस इथून मित्रांनो 45 फुटाची मूर्तीसुद्धा बाहेर पडली होती. खेतवाडीचे गणपती आहेत मित्रांनो ते सुद्धा इथे बनतात. बघू शकतात केवढा मोठा वर्कशॉप आहे आणि तिथे कामसुद्धा सुरू आहे. तर ते आता बघू शकता समोर काम वगैरे सुरू आहे. तर दादा आम्हाला बोलला आहे जे गणसंकुलमध्ये आतमध्ये कामाला आहेत ते आम्हाला बोलले की जा व्हिडिओ वगैरे करा पण कोणाला त्रास वगैरे देऊ नका. तर आम्ही जास्ती पुढे जात नाही आहे. मी इथूनच तुम्हाला दाखवतो मित्रांनो कारण जास्ती बाप्पा अजून इथे आतमध्ये आलेले नाही आहेत. तर आता जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो. त्या साईडला जास्ती मूर्त्या मला दिसत होते. मी त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता आपण आले गणसंकुलला निखिल खातूंच्या वर्कशॉपला. आणि इथे बघा मित्रांनो मूर्त्या वगैरे सुद्धा ठेवलेल्या आहेत साचे बनवून. आणि इथे काम बघा किती जोरामध्ये सुरू आहे. मागे बघू शकतात एकदम काम जोरात सुरू आहे मित्रांनो. आणि वर्कशॉप बघा केवढा मोठा आहे. काम जोरात सुरू आहे. समोर मित्रांनो बघू शकतात प्रभय वगैरे सुद्धा कलर वगैरे करून तिथे मागे ठेवलेले आहेत. तिकडे जाण्यासाठी परमिशन नाही आहे मित्रांनो सध्या. पण जेव्हा परमिशन भेटेल मी नंतर येईल तेव्हा येऊन इथे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. आता मी जस्ट तुम्हाला अपडेट देतो आहे की इथे काय सुरू आहे गणसंकुलमध्ये. बघा इथे POP वगैरे सुद्धा फुल आणलेले आहेत. कात्या वगैरे सुद्धा आणलेलं आहे. फुल जोरामध्ये काम सुरू आहे मित्रांनो. आणि वर्कशॉप बघा किती मोठं आहे. 40-40 फुटांच्या मूर्त्या इथून जातात मित्रांनो. रेडी नाही आहेत मूर्त्या अजून. 1-2-3 हप्त्यामध्ये मूर्त्या रेडी होऊन जातील.
मित्रांनो तुम्ही पाहिला असेल, मी तुम्हाला सर्व अपडेट दिलेलं आहे मित्रांनो. परेल वर्कशॉपसुद्धा, गन संकुलसुद्धा आणि अरुण दत्तेचा वर्कशॉपचं सुद्धा अपडेट मी तुम्हाला दिलेलं आहे. तर मित्रांनो अजून मूर्त्या ज्या आहे रेडी झालेल्या नाहीत. मी आता एक 15-20 दिवसांनी परत येणार आहे आणि तेव्हा मित्रांनो 80 नाही 50% मूर्त्या रेडी होतील आणि त्यानंतर मी तुम्हाला बाकीचा अपडेट देतो. बाकी तोपर्यंत व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहे. सपोर्ट आपल्या चॅनलवर बनवून राहा. तोपर्यंत बोला गणपती बाप्पा मोरया. बाय बाय, टाटा, गुड बाय.